प्रभागातून दररोज उचलला जातो तब्बल 60 टन ओला सुका कचरा। महिला बचत गटांकडून दंड आकारण्याची प्रक्रिया कधी सुरू करणार? कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून प्रभागात दररोज तब्बल 60 टन ओला सुका कचरा उचलला जातोय, तर एकट्या मांडा टिटवाळा परिसरातून एकूण 2 वेळेस तब्बल 35 टन ओला सुका कचरा उचलला जात असूनही कचऱ्याची समस्या संपूर्णतः मिटली जात नसल्याने प्रस्तावित असलेल्या महिला बचत गटांकडून दंड आकारण्याची प्रक्रिया कधी सुरू करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे, जेणेकरून कचरा रस्त्यावर टाकणाऱ्यांना चपराक लागून शहर स्वच्छ राहण्यास मदत होईल। प्रभागात कचरा निर्मूलनासाठी एक स्वच्छता अधिकारी, 4 स्वच्छता निरीक्षक यांच्यासह तब्बल 225च्या आसपास सफाई कर्मचारी आहेत। यात एकूण 90 महिला सफाई कामगार आहेत, तर कचरा संकलनासाठी LRC लार्ज रिफ्युजी कलेक्शन व SRC स्मॉल रिफ्युजी कलेक्शन अशा छोट्या मोठ्या 11 गाड्या उपलब्ध आहेत, तर 30 घंटा गाड्या व 4 डंपर मधून कचरा संकलन व वाहतूक केली जाते। यात संपूर्ण प्रभागातून 60 टन ओला व सुका कचरा उचलला जातो, तर एकट्या मांडा टिटवाळा परिसरातून तब्बल 35 टन कचरा उचलला जातो। बल्लाणी अटाळी मोहना परिसरातून दररोज 12.5 टन कचरा उचलला जातो। कचरा संकलनावर देखरेख करण्यासाठी अक्षय कराळे, भरत पाटील, सन्नी जाधव व रोशन गुंजाळ हे स्वच्छता निरीक्षक म्हणून काम पाहतात, तर स्वच्छता अधिकारी नसल्यामुळे सन्नी जाधव हे दोन्ही पदभार पार पाडित आहेत। घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दैनंदिन साफसफाई, कचरा संकलन व वाहतुकीची कामे करताना सोसायटी, सदनिका, हॉटेल व दुकानांमधील कचरा हा वर्गीकृत पद्धतीने स्वीकारणे यासाठी 28 ऑक्टोबर 2025 रोजी काढलेल्या आदेशात अनिवार्य करण्यात आलेले आहे। यापूर्वी ओला घरगुती कचरा, दैनंदिन व सुका कचरा बुधवार व रविवार या दिवशी स्वीकारले जायचे, परंतु सुका कचरा संकलित करताना ओला कचरा संकलित केला जात नसल्याचं निदर्शनास आल्याने साप्ताहिक वारानुसार कचरा वर्गीकरण प्रभावीपणे होऊ शकेल, तसेच शाश्वत शून्य कचरा मोहीम ही प्रभावीपणे राबविली जाऊ शकेल। यासाठी सोमवारी प्लास्टिक व प्लास्टिकच्या बाटल्या, मंगळवारी कापड, फर्निचर, गाद्या, बुधवारी कागद व पुठ्ठा, गुरुवारी प्लास्टिक व प्लास्टिक भंगार, शुक्रवारी ई-वेस्ट, थर्माकोल, रबर, टायर, शनिवारी काच व काचेच्या वस्तू, तर रविवारी कागद व पुठ्ठा जमा करण्याचे आदेश घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी आदेश दिले होते। त्याप्रमाणे कचरा संकलन करून यातील काही कचरा उंबर्डे येथे खत निर्मिती करण्यासाठी पाठवला जातो। 12वे येथील मटेरियल रिसायकल कलेक्शन प्लांट येथे कापड, फर्निचर, गाद्या या पाठविल्या जातात, तर आधरवाडी येथे चिकन वेस्ट हे नेले जाते। मानिवली येथील ओम ॲग्रो सेंटरला 1 रुपया किलो दराने नारळ काथ्या बनविण्यासाठी देण्यात येतात, तर कागद, पुठ्ठा, वेस्ट पेपर अंबरनाथ येथील पद्मावती पल्प अँड पेपर मिल्स कंपनीला विकण्यात येतात। मांडा टिटवाळा परिसरातील 6 मोठ्या गाड्या, 14 घंटा गाड्या व 1 डंपर असे कचरा संकलनासाठी वापरले जातात। त्यासाठी 36 पुरुष कर्मचारी व 36 महिला कर्मचारी काम करीत आहेत। मांडा टिटवाळाचा परिसर खूपच मोठा आहे। मांडा पश्चिमेतील वासुंद्री रोड, स्मशानभूमी, तर पूर्वेकडील रुंदा रोड, गणेशवाडी, डॉल्फिन चाळीचा परिसर असा मोठा भाग येत आहे। येथून दररोज 2 वेळेस तब्बल 35 टन ओला कचरा उचलला जात असूनही कचऱ्याची समस्या संपूर्णतः मिटली जात नसल्याने प्रस्तावित असलेल्या महिला बचत गटांकडून दंड आकारण्याची प्रक्रिया कधी सुरू करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे, जेणेकरून कचरा रस्त्यांवर टाकणाऱ्यांना चपराक लागून शहर स्वच्छ राहण्यास मदत होईल। याबाबत केडीएमसीच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी बचत गटाचे टेंडर मंजूर झालेले असून बचत गट अजून कोणी पुढे आलेला नाही, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून लवकरच सदरील बचत गटांच्या माध्यमातून दंड वसुलीची प्रक्रिया सुरू होईल असे सांगितले। ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा।